अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवरती. स्वामी म्हणतात, बाळा भाग्यवान आहेस, आज तू हा संदेश ऐकत आहेस, तेव्हा माझी अशी आज्ञा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावास. देव म्हणतात, बाळा देवाला केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही, कधीही व्यर्थ जात नाही. जर अपेक्षित असे काही घडत नसेल तर समजावे की प्रारब्धाचा जोर कमी होत आहे. आपण आत्मचिंतन करून पाहिले असताना अनेकदा आपल्या कठीण प्रसंगात मार्ग मदत मिळाली आहे हे आपल्याला जाणवेल. ती म्हणजेच ईश्वर कृपा, आपली स्वामी कृपाच. म्हणूनच स्वामी नेहमी म्हणत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर होय देवा असे म्हणून लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या स्वामी भक्तांनो, हे काही संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात. तुम्हाला सुद्धा दिसले तर तुम्ही समजून जा की तुमच्यावर देवाची कृपा दृष्टी आहे. आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेची दररोज मने भावे आपण पूजा करत असतो, साधना करत असतो. कधीतरी ही पूजा साधना फळ नक्कीच देत असते आणि देवता आपल्या घरात वास्तव्य करू लागतात. देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागते तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो. मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होते, ते आपल्याला जाणून घ्यायला हवेत. ते आपण ह्या व्हिडिओमधून जाणार आहोत. असे संकेत आज आपण जाणून घेणार आहोत. त्यातला नंबर 1 जो आहे, जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपने चालत असतील, शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल, तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ व मंगल होणार आहे. अशा प्रकारची कंपने सूर्यास्तावेळी सुद्धा जाणवतात. जर 2 वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे की देवी देवतांच्या वास्तव्याचा. नंबर 2, अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते की आता ही गोष्ट नक्की घडणार आहे. अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो. तर तुम्हालाही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हालाही एक दिव्य शक्ती प्रदान केलेली आहे. नंबर 3, कोणताही फार मोठा व किती मोठा संकट येऊ द्या, अशा संकटात तुमचे मनोबल कमी होत नाही. अशा वेळी तुम्ही समजून जा की तुमच्या इष्टदेवतेची तुमच्यावर खूप मोठी कृपादृष्टी आहे. नंबर 4, आपल्या घरात वादविवाद, भांडणे असतील आणि ही भांडणे, वादविवाद, प्रेम वाढीस लागलेलं असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत. नंबर 5, अनेक जणांच्या स्वप्नामध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी दररोज साक्षात महालक्ष्मीचे रूप असल्याप्रमाणे दिसते. तुमच्या स्वप्नात अशा छोट्या मुलींचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे. नंबर 6चं जे लक्षण आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एका प्रकारचा असा विशिष्ट सुगंध निर्माण होतो. फुले नसताना सुद्धा किंवा फुले आहेत मात्र तितकी सुगंधी नाहीत. मात्र तुम्हाला मनमोहक, मनाला मोहून टाकणारा सुगंध जाणवत असेल तर हा देखील एक संकेत आहे की देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा. नंबर 7चा जो संकेत आहे तो म्हणजे आपल्या घरात स्वयंपाक जर रुचकर आणि स्वादिष्ट बनत असेल, तसे तर रोजचाच स्वयंपाक आपला रुचकर आणि स्वादिष्ट असतो, पण कधीतरी असं असतं की त्या स्वयंपाकाच्या चवेमध्ये आणखीनच भर पडते. तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरात देवी देवतांचा वास नक्की आहे असे तुम्ही जाणून घ्या. हे आहेत 7 संकेत. यांच्याद्वारे आपण समजू शकतो की देवी देवतांचा वास आपल्या घरी असतो. माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देईल. विचार चांगले जर असतील तर दररोज सुख मिळेल बाळा. यासाठी तू सकारात्मक राहा. स्वामी म्हणतात, बाळा जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळ. जीवन या क्षणाला वर्तमान काळात आहे. जे झालं आहे बाळा
ते चांगलेच झाले आहे आणि जे होणार आहे ते सुद्धा चांगलेच आहे. तू फक्त तुझे कर्म चांगले करत राहा आणि माझ्यावरती तू विश्वास ठेव. माझे नामस्मरण तू करत राहा. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे बाळा. तू आता हार मानू नकोस. सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करायला तुम्ही विसरू नका. देव म्हणतात, बाळा तुझं माझं छोटं मोठं असे भेद तू मनातून काढून टाक. मग सर्व काही सगळं काही तुझंच आहे. मनाला नियंत्रित केलं नाही तर तेच मन शत्रू समान काम करेल बाळा. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागतात. जर तू चांगले कर्म करत असशील तर चांगले आणि वाईट कर्म करत असशील तर वाईट. जे पेराल तसेच उगवेल बाळा. त्यासाठी तू तुझ्या कर्मावरती लक्ष केंद्रित कर आणि तुझे कर्म हे चांगले कर. नेहमीच भाग्याला दोष देत बसणे योग्य नाही बाळा. हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्यांचं कर्म आहे. त्यामुळे तू कर्मावरती फोकस कर. बाळा सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे. तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. आपण स्वतः आनंदी असलो की आपोआपच समोरच्यावरती त्याचा प्रादुर्भाव पडणार आणि समोरची व्यक्ती सुद्धा आनंदी असणार. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तू करू नकोस बाळा. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्याचे प्रेम बहरून जाईल बाळा. असे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला म्हणत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. इथे आपला पाहिजे तो फक्त आणि फक्त स्वामी माऊलींवरती विश्वास. जर का तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट तुम्ही पहा, कारण उन्हात तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात. बाळा वेळ ही नक्कीच बदलते रे. तू फक्त वेळेला थोडासा वेळ दे. नक्कीच तुझी वेळ चांगली येणार. बाळा अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर तू जग. दुसऱ्याकडून अपेक्षा करणं हे तू सोडून दे. नेहमी तू दुःखात राहशील. तू चांगले कर्म करून सुद्धा लोक तुझ्याबद्दल वाईटच बोलत असतील बाळा, तर एक गोष्ट नेहमी तू लक्षात ठेव. लोक काय म्हणतात याच गोष्टीवर लक्ष तर तू देऊ नकोस. फक्त तू तुझं काम करत राहा आणि तुझे काम हे चांगले असू दे. बाळा लोक कधीही बदलत नसतात, फक्त अंतर वाढवतात. जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा ते नवीन रस्ते आपले करतात. त्यामुळे तू अशा स्वार्थी कपटी लोकांपासून दूर राहा. गरजेपेक्षा जास्त कुठेही तू झुकू नको बाळा, कारण जिथे गरज नाही तिथे तू अजिबातच थांबू नकोस. आजकाल नाती तोडणे हे जास्त सोपे झाले आहे बाळा, कारण आज लोक पैशाला जास्त महत्त्व देत असतात. पैसा म्हणतो भलेही तुम्ही मला वरती घेऊन जाऊ शकत नाही, पण जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत तुम्हाला मी वरती नक्कीच घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आलेला हाती पैसा खर्च करू नका, वाया घालवू नका. सगळं काही ठीक होईल, सगळं काही ठीक होईल. सगळं काही ठीक होण्याची वाट पाहत बसाल तर बसूनच राहाल. तुम्ही स्वतः हिम्मत करा, स्वतः उठा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हीच एक नवीन बदल घडवून आणा. नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगाल. संघर्ष करत असताना बाळा माणूस नेहमी एकटाच असतो, पण सफलता मिळाल्यानंतर सगळं जग त्याच्याबरोबर असतं. त्यासाठी तू जगाचा विचार करू नको, स्वतःचा विचार कर आणि चांगले कर्म कर. बाळा खऱ्या अर्थाने आयुष्य तर तेव्हाच बदलतं जेव्हा लोक बदलतात, ज्यांना आपण आपलं आयुष्य समजत असतो. तो काळा कुठ्ठा अंधाराच असतो ज्यामुळे आपल्याला उजेडाची किंमत असते. बाळा तू माझ्यावरती विश्वास ठेव. कितीही अंधार असेना, कितीही काळोख असेना, मी प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत असणार आहे. तुझा फक्त माझ्यावरती विश्वास असायला हवा. जर का तुमच्या देवावरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा आणि हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करायला देखील विसरू नका.
सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. स्वामी भक्ती हीच आपली एकमेव शक्ती. श्री स्वामी समर्थ.